तर गाईज फायनली उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागणार आहेत आणि आमचा बेत आहे गावाला जायचा। तर गावाला जाताना भाकरी कालवण किंवा भाजी चपाती कधी बनवायची ह्याच्यासाठी म्हटलं ह्याच्यावरती एक उपाय म्हणून मी म्हटलं की आज आपल्याकडे मोड्या शिल्लक आहेत तर मोड्याचा आपण मिसळ पाव बनवूया, मिसळ ब्रेड बनवूया। पाव तर नव्हते तर म्हणूनसाठी ही मिसळ मी बनवते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे गावाला जायचं म्हणजे किती आवरावर करायचे आणि मुलांबरोबर जायचं म्हणजे मुलांचं तर वेगळंच, औषधं बाकीचे त्यांच्या सगळ्या गोष्टी, कपडे, छोटे कपडे मोठे कपडे आणि लहान बाळ असेल तर त्याचं स्पेशली जास्तच गोष्टी असतात। तर हे सगळं आवरता मला हे इझी वाटलं थोडंसं की मिसळपाव करून आपलं खाऊन आपलं निघणं। तर अशा पद्धतीने मी मिसळपाव बनवला, मस्त खाल्ला आणि आम्ही थोड्या वेळातच गावी निघणार आहोत। तर तुमचीसुद्धा उन्हाळ्याची सुट्टी कशी चालली मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हीसुद्धा उन्हाळ्या सुट्टीसाठी गावी गेला आहात की जिथे आहे तिथेच आहात सिटीमध्ये वगैरे, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि छोट्याशा म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना हे असं छोटंसंच काहीतरी बनवून खाऊन निघणं खूप सोपं पडतं। आणि रस्त्यामध्ये तर आता जर 8-9 तासाचा प्रवास असेल तर रस्त्यामध्ये तर आपण काही ना काहीतरी खातच असतो आणि मुलं असतील तर ब्रेक होतो आणि एकदा काय 3-4 वेळा ब्रेक होतो। तर अशा पद्धतीने आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे। चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।